हॅलो गायज, वेलकम टू व्हीएस फिटनेस चॅनल. मी विशाल संकुरा तुमचं स्वागत करतो व्हीएस फिटनेस चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय आज आपला डे 24वा आणि या 24व्या दिवशी आपण बीचवरती रनिंग आणि वॉर्मअप करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही सध्याला आपली रनिंग झालेली आहे आणि मला व्हिडिओ सुद्धा दाखवेन व्हिडिओमध्ये की गाईज आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आजची मॉर्निंगचा हा सूर्य आणि आजची थंडी खूप जबरदस्त वर्कआउट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण वर्कआउट कसं केलो आहे आणि काय नाही. तर तुम्ही सुद्धा असं वर्कआउट करत जा. मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन, तुम्ही सुद्धा स्टार्ट करा आणि तुम्ही सुद्धा एक पाऊल फिटनेसकडे चला. महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्ही वर्कआउट स्टार्ट करा आणि तुम्ही बघू शकता आज आपला वर्कआउट डे 24मध्ये कसा वर्कआउट होतो. तर गाईज भेटूया व्हिडिओमध्ये. जय हिंद. तर गाईज असल्या थंडीमध्ये आपण 30 ते 35 मिनिटं रनिंग मारणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की घाम कसा येतोय आणि काय नाही. तर बघा आपण थोडे ड्रिल्स करून घेतोय जेणेकरून आपल्या रनिंगमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट होईल आणि आपलं टायमिंग सुद्धा कमी होईल. अशा हिशोबाने ड्रिल्स करतोय. तुम्ही सुद्धा करा. मी बघा वर्कआउटमध्ये कसं करतोय, काय करतोय. तुम्ही सुद्धा हे बेसिक टेक्निक आहे, तर बेसिक टेक्निकनुसार चला. नुसतं रनिंग करणे आणि नंतर नुसते डाएट करणे असं नका करू, कारण तुमची बॉडी जाम होते. ते बॉडी पूर्ण खुल्ली होण्यासाठी जे तुम्हाला करावं लागतं त्या गोष्टी म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे ड्रिल्स, वॉर्मअप हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघा आपण असं करतोय, कारण असं केल्यामुळे तुमच्या रनिंगमध्ये तुम्हाला 10 दिवसानंतर फरक कळेलच की तुम्ही असं केल्यानंतर काय फरक पडला आणि काय नाही. वॉर्मअप एक्सरसाइज काय असते. परत तुमचं जे माइंड फ्रेश होतं. तुम्ही डेली वर्कआउट केल्यामुळं तुमचं एक माइंडमध्ये एक फ्रेशनेसपणा येतो आणि तेच माइंड फ्रेशनेसपणा जे आहे तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये आपण जिथं कामाचा थकवा वगैरे असतो ते वर्कआउट केल्यामुळे थकवा नाहीसा होतो. कुठल्या तरी शास्त्रज्ञाने बोललेलं सुद्धा आहे की टेक्निकली सुद्धा प्रूफ झालेलं आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या बॉडीचं वर्कआउट म्हणजे रेग्युलरली आपण वॉर्मअप वगैरे करतो, थोडं सगळे रनिंग वगैरे करतो, त्यानुसार आपल्या माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह लिक्विड पॉझिटिव्ह ऍसिड जे आहे ते रिलीज होतं आणि त्या पॉझिटिव्ह ऍसिडमुळे आपण दिवसभर खुश म्हणजे हॅपी राहतो. खुशचा प्रकार असा एकदम हॅपी वाटतं आपल्याला. टेन्शन असतं ते जरा कमी होतं आणि त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश असतं. काम कुठली पण करण्याची आपल्याला हौस वाटते, काम चांगलं होईल, चिडचिडपणा कमी होतो, डोक्यात शांत राहतो माणूस. तर तुम्ही बघा ह्या गोष्टी सगळ्या आपल्या डेलीच्या वर्कआउटमुळे होतात. मी तुम्हाला तेच सांगतोय वारंवार की तुम्ही सुद्धा चालू करा. जर आणखीन सुद्धा तुम्ही चालू केलं नसेल तर तुम्ही सुद्धा चालू करा. तुम्हाला सुद्धा 100% याचा फरक पडेल आणि तुमचे 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला स्वतःलाच वाटेल की आपण किती मस्त वर्कआउट करतोय. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला खूप गरमी होते आणि पूर्ण शर्ट वगैरे ओले झाले आपलं. तर मधून बनेल सुद्धा ओले झाले. तर आता गरमी खूप वाढल्यामुळे आपण जरा शर्ट चेंज करून घेतोय, जॅकेट काढतोय. ट्रायसूट काढल्यानंतर आणखी परत आपल्याला वॉर्मअप एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे करायचे. तर बघा आपण कसं करतोय, पूर्ण जे काही तुम्हाला मी वारंवार सांगतोय, तुम्ही जे ऍक्टिव्हिटी रोज करतायत त्या ऍक्टिव्हिटीला पूर्णपणे एकदम पार्ट टू पार्ट, एकदम मसल टू मसल, जॉईंट टू जॉईंट सगळ्याला रिलीज करा, सगळे मुवमेंट करा. कारण जेवढे मुवमेंट करसाल तेवढी तुमची बॉडी खाली होईल एकदम सुटसुटीमध्ये. आपल्याला कसं वर्कआउट करते बॉडी टाईट नाही होणार. कुठलं वय जसं वाढत जाईल तसंच बॉडीतले पेन वाढतात, तसं ते पेन सुद्धा कमी होतील. तर असे पूर्ण बॉडीचं वर्कआउट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पोलीस भरती करणाऱ्या माझ्या भावांचं काय असं एक म्हणणं होतं की रनिंग करते वेळेस गुडघ्यामधून आवाज येतो, गोट्यामधून आवाज येतो, आपल्या पूर्ण कमरेमध्ये कुणाचा आवाज येतो. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी होतं त्या कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं ते बॉडी आपले हाडं कुडकुड वाजायला चालू होतात, असा आवाज येतो. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठेतरी कॅल्शियम कमी घेताय. तर कॅल्शियम तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. कॅल्शियम कशामध्ये असतं ते बघा, तुम्हाला मी त्याचा एक व्हिडिओ स्पेशली टाकून देईन. आणि कॅल्शियमच्या मेडिकलवरती गोळ्या भेटतात. तर विटॅमिन डी नॅचरल गोळ्या असतात, त्यांच्यावर कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, अशा गोळ्या असते. विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स, विटॅमिन डी, विटॅमिन सी अशा गोळ्या येतात. तर ते तुम्ही गोळ्या घ्या. त्या गोळ्या घेतल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये हा एक फरक दिसून येईल की हे जे वाजाचे जे प्रॉब्लेम आहेत ते बंद होतील. आणि काळानुसार तुमचे ते कॅल्शियम कमी असल्यामुळे जे हाडाचे झीज होते ते हाडाची झीज सुद्धा कमी होते. तर एवढं सांगायचं मित्रांनो की तुम्ही कॅल्शियम सुद्धा खावा चांगल्या प्रमाणामध्ये. आणि आज तुम्हाला माझा वर्कआउट बघून कसं वाटतंय आणि
मी दिलेला आहे छोटासा सल्ला कसा वाटतं ते बघून नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओमध्ये काय आवडेल काय नाही. तर गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि आपण असेच एक उद्याचा व्हिडिओ घेऊन मस्त व्हिडिओ घेऊन येतोय. जय हिंद गाईज, भेटूया उद्या.